नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपला जो अंकगणित क्रॅश कोर्स आहे त्याच्या 21व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जसे की लास्ट लेक्चरमध्ये आपण कुठला तर सरासरी हा जो टॉपिक आहे तो आपला चालू झाला होता आणि त्याचे 2 लेक्चर जे आहेत ते ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत. आणि मागच्या सेशन जर बघितला तर त्यामध्ये आपण संख्यांची बेरीज कशा पद्धतीने केली जाते किंवा गुण दिले असतील किंवा वयांची बेरीज या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, तापमानाच्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स कशा पद्धतीने विचारले जातात, हे सगळ्याचा जो सेशन आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये ह्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत. आणि आय होप तो लेक्चर जे तुम्ही आहे ते नक्की बघितलं असेल. बघितलं नसेल तर जरूर बघा, कारण आजच्या लेक्चर्समध्ये आपण जो टॉपिक आपण जो बघायचा किंवा जी कन्सेप्ट बघायची आहे त्याला जो काही बॅकग्राऊंड आहे तो लक्षात ठेवा. ती जी कन्सेप्ट आहे ती लास्ट लेक्चरमधलीच आहे, फक्त त्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने एक नवीन पद्धत जी आहे ते कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, चला तर मग लेक्चरला आपण अजिबात वेळ वाया न घालवता चालू करूया. तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत त्या सर्वांना चॅनलची जी लिंक आहे ते सर्वांनी काय करा, शेअर नक्की करायची आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण जो टॉपिक जी कन्सेप्ट बघायची बघा ती काय म्हणतो आपण ते या सरासरीमध्ये, तर येणे किंवा निघून जाणे ही जी कन्सेप्ट आहे ह्यावरती डिपेंड असणारे क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात किंवा क्वेश्चनचा फॉर्मॅट कशा पद्धतीने विचारला जातो हे सगळं आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, इथं जे 1-2 पद्धतीने या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत जे आज आपण बघणार आहेत हे सगळे आपण ऑलरेडी जी पद्धत आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलं आहे, बेरीज करून घेणे, परत बेरीज करणे किंवा वजाबाकी करणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये बघायचे. पण येणे किंवा निघून जाण्याचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक शॉर्टकट पद्धतीने पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे जो गुणाकार आपण जे नॉर्मल पद्धतीने करतोय ते अप्लाय न करता जर एक तोंडी एक्झाम्पल जर तुम्हाला सोडवायचं असेल तर इथं जो शॉर्टकट अप्लाय केला जातो तो कशा पद्धतीनं तयार होतो हे पहिलं आपण बघूया की जो शॉर्टकट आपण अप्लाय करतो तो तयार कसा झालेला आहे किंवा त्याच्या मागचा जो रेफरन्स आहे तो एकदा नीट घेऊया. कारण जी ही कन्सेप्ट जर तुम्हाला नीट कळली तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने तोंडी सोडवू शकताय आणि तुमची कन्सेप्ट पण चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. आणि टाईपचे जे क्वेश्चन्स कुठल्या एक्झामला पडली जर बघायचं असेल तर जास्त क्वेश्चन्सला आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते पोलीस भरतीला तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये विचारले जातात. स्टाफ सिलेक्शनला या टाईपचे क्वचित एखादा क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळेल, पण पोलीस भरतीमध्ये तुम्हाला तर हमखास या टाईपचे प्रश्न हे विचारले जातातच. ठीक आहे, मग आता जो शॉर्टकट आहे त्यासाठी आधी आपण हे समजून घेऊया की जी सरासरी आपण म्हणतो की सरासरीचा नेमका अर्थ कसा होतो किंवा जी सरासरी तयार होते ही सरासरी जी आहे ती मेंटेन कशी होते. ठीक आहे, त्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. समजा काहीतरी 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. ठीक आहे, विद्यार्थी किती आहे ती 10 मुलं आहेत त्या ग्रुपमध्ये आणि काय म्हणूया आपण की त्या 10 मुलांचं जे सरासरी जे वय आहे ते 20 वर्ष मानू. ठीक आहे, सरासरी वय किती आहे 20 वर्ष असेल असं मानूया. मग आता प्रॅक्टिकल जर विचार करायला गेला सरासरी जर 20 वर्ष असेल तर असं कंडिशन नसते की त्या प्रत्येक जे काही 10 मुलं आहेत त्या 10च्या 10 सर्व मुलांचं वय जे आहे ते 20 वर्ष असेल. ठीक आहे, प्रॅक्टिकलमध्ये असं नसते. मग त्या अशा वेळी काय असतं तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं वय जे आहे बघा ते 20पेक्षा जास्त असू शकतं, काही विद्यार्थ्यांचं 20पेक्षा कमीही असेल आणि काही विद्यार्थ्यांचं मात्र एक्झॅक्टली 20 असू शकतं. मग आपण काय करूया, समजा काही विद्यार्थी त्याचं वय 22 वर्ष आहे, कोणाचं 25 आहे किंवा कोणाचं तरी 28 वर्ष असेल. ठीक आहे, मग जर आणि काही जसं म्हणलं काही जणांचं लहान असते, समजा 20 असेल तर 18 घेऊया एखाद्याचं, किंवा एखाद्याचं वय 15 वर्ष असू शकते, किंवा एखाद्याचं इथं तुम्ही बघाल आता 8 जर दिलं तर 12 वर्ष असेल. ठीक आहे, मग अशी हे आपलं काय प्रॅक्टिकल कंडिशन असते. जसं काही जणांचं हे 20-20च वय आहे. ठीक आहे, मग आता जे 10 म्हणले त्यापैकी आपण काही जणांचं अशा पद्धतीने मानून घेऊया. आणि मग आता सरासरी जी आहे ती बघा ही 20 वर्ष जे आहे ते कॅल्क्युलेट कसं होणार आहे, म्हणजेच काय जे सरासरी मेंटेन कशी केली जाते. ऑब्व्हियसली आता आपण इथं काय फॉर्म्युला अप्लाय करणार, काय सर्वांच्या वयाची बेरीज भागिले एकूण विद्यार्थी. पण हे होत असताना ॲक्च्युली जे कॅल्क्युलेशनमध्ये आपण जे म्हणतो, आता बघा ज्यांचं सरासरी ऑलरेडी 20 आहे ह्यांना काय कुणाकडं काय घ्यायची आणि द्यायची काही गरज नाही, कारण त्यांचं सरासरी जे वय आहे ते ऑलरेडी 20 वर्षाचं आहे. मात्र ज्याचं वय वर्ष समजा आता जो 22 वर्षाचा आहे, मग आता सरासरी किती करायची ह्याला 20 वर्ष करायचे, मग ह्याच्याकडे एक्स्ट्रा किती आहे तर 2 वर्ष एक्स्ट्रा आहे. मग हा विद्यार्थी काय करतो किंवा कॅल्क्युलेशनमध्ये काय होतं तुमचं याच्याकडे जे एक्स्ट्रा जे 2 वर्ष आहे म्हणजे +2 म्हणू आपण त्याला, +2 हे जे आहे. ठीक आहे, 25 वाल्याकडे काय म्हणू शकतो तर ह्याच्याकडे एक्स्ट्रा 5 वर्ष आहेत, 28 वाल्याकडे काय तर एक्स्ट्रा 8 वर्ष आहेत. मग हे एक्स्ट्रावाले आहेत. तसंच बघा कमीवाले पण आहेत, म्हणजे काय हे जो 18 वर्ष आहे ह्याचं काय होतं रे ह्याला 2 वर्ष कमी पडते सरासरी 20 मेंटेन करण्यासाठी. तसंच हा जो 15वाला आहे ह्याचा किती कमी पडते तर 5 वर्ष कमी पडते.
12 वर्षाचा जो आहे याला 8 वर्ष कमी पडतात ही सरासरी 20 मेंटेन करण्यासाठी. मग ज्यावेळी कॅल्क्युलेशन केलं जातं ह्यावेळी होतं काय की ह्याच्याकडे जे एक्स्ट्रा 2 आहे तो काय करतो तर ते जे एक्स्ट्रा 2 वर्ष आहेत तो याला ट्रान्सफर केलं जातं. कारण ह्याच्याकडे किती एक्स्ट्रा 2 वर्ष होती, सरासरी 20ला मेंटेन करायचे आहे. एक्स्ट्रा 2 18वाला देणार, दोघं पण काय होतील रे, ह्याच्याकडे 2 कमी पडत होतं, 2 मिळालं, ह्याचा अर्थ दोघं पण काय झाले आता सरासरीला बॅलन्स होतात. म्हणजे हा पण सरासरीच्या लाईनला येतो आणि हा 18 वर्षाचा पण सरासरीच्या लाईनला येतो. तशाच पद्धतीनं ह्याच्याकडे जे एक्स्ट्रा 5 वर्ष आहे ह्याला कमी 5 वर्ष पडते, दोघं आपापसामध्ये एक्सचेंज करतात आणि दोघं पण काय होतात परत त्या 20 वर्षाच्या सरासरीच्या लाईनला मेंटेन केले जाते. तसंच बघा ह्याच्याकडे जे एक्स्ट्रा 8 होतं ह्याला 8 कमी पडते, दोघं पण आपापसात एक्सचेंज केलं जातं या वयांची आणि दोघं पण काय होतं ते सरासरीला मेंटेन केले जातात. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं हे काय होतं आपलं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन होतं आणि हे सगळं होऊन आपली काय सरासरी जी आहे ती 20 वर्ष मेंटेन केली जाते. ठीक आहे. मग आता जे आपण आत्ता जी कन्सेप्ट बघतोय आपण काय येणं आणि निघून जाणं. ठीक आहे. मग असा जर सिनारिओ असेल तर थोडक्यात होतं काय ज्याच्याकडे जास्त वर्ष आहेत तो ज्याला कमी पडते त्याच्यासोबत एक्सचेंज करतो आणि जो ऑलरेडी 20ला कन्सिडर आहे ज्याचं वय वर्ष सरासरी 20च आहे हा कोणासोबतही देवाणघेवाण करणार नाही, कारण ह्याच्याकडे एक्स्ट्रा काहीच नाही आहे. ज्याच्याकडे एक्स्ट्रा असेल तो ज्याला कमी पडते त्याच्यासोबत एक्सचेंज करून काय केली जाते सरासरी आपली बॅलन्स होते. ठीक आहे. मग आता जसं म्हटलं तुम्हाला येण्याची कंडिशन जी आहे त्याच्याबद्दल चर्चा करूया. जर समजा हा या 10 जणांच्या ग्रुपमध्ये समजा कोणतरी एक नवीन मुलगा आला. ठीक आहे. एक नवीन विद्यार्थी आला. मग आता काय झालं रे, समजा तो जो नवीन विद्यार्थी आलाय आणि त्याचं वय वर्ष आपण काय म्हणूया तर 30 वर्ष म्हणूया. ठीक आहे. जो नवीन विद्यार्थी आलाय त्याचं जर वय वर्ष 30 वर्ष असेल तर इथं काय कंडिशन होऊ शकते ह्याचा आता विचार करायचा तुम्ही. ठीक आहे. कंडिशन काय ही पहिली सिनारिओ आपण घेतलाय. 10 विद्यार्थी आहेत, 10च्या 10 विद्यार्थी काय आहेत सरासरी 20 ह्या वर्षाला बॅलन्स आहेत सगळे. मात्र ज्यावेळी या ग्रुपमध्ये समजा हा 30 वर्ष विद्यार्थी ज्याचं वय वर्ष 30 आहे तो या ग्रुपमध्ये आला तर काय होणार रे, तर ऑलरेडी मला सांगा ह्या ग्रुपमध्ये प्रत्येकजण देवाणघेवाण करून सर्वांचं जे सरासरी आहे ते 20 वर्ष ऑलरेडी मेंटेन आहे. ठीक आहे. मग आता हा आलाय ज्याचं वय किती आहे तर 30 वर्ष आपण मानतोय. मग मला सांगा ह्याच्याकडं सरासरी 20 तर आहे पण 20पेक्षा हा जास्त घेऊन आलाय ना, जास्त किती आहे तर 10 वर्ष आहे ह्याच्याकडे. ठीक आहे. म्हणजेच काय ह्याच्याकडे एक्स्ट्रा किती आहे तर +10 आहे. म्हणजे 10 वर्ष एक्स्ट्रा असल्यामुळे तो काय करणार आहे आता सरासरी तर 20ला मला बॅलन्स झाली पाहिजे. मग हे जे एक्स्ट्रा 10 वर्ष आहे हा काय करतो एक्स्ट्रा 10 जे आहेत आणि आता ग्रुपमध्ये घेणारा कोणीच शिल्लक नाही आहे. कारण सर्वांची सरासरी ऑलरेडी बॅलन्स झालेली आहे. त्यामुळे होतं काय की ह्याच्याकडे जे एक्स्ट्रा 10 वर्ष आहे हा प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रान्सफर करेल. म्हणजे ह्याला देईल, त्यानंतर याला पण देणार आणि खालच्या प्रत्येकाला देणार, कारण त्याच्याकडे एक्स्ट्रा 10 आहे आणि घेणारा कोणीही शिल्लक नाही. त्यामुळे होतं काय एक्स्ट्रा जे 10 वर्ष आहेत हा प्रत्येकाला वाटप करणार. मग प्रत्येकाला जर वाटलं तर किती पण वर्ष जाऊ दे, म्हणजे एक वर्ष आता बघा 10 विद्यार्थी आहेत, 10 जण होते सुरुवातीला, म्हणजे त्या जे काही ग्रुपमधले 10 जण आहेत त्या प्रत्येकाला तो एक वर्ष वाटप करणार. मग प्रत्येकाला एक एक्स्ट्रा काहीतरी मिळाल्यामुळे तुमची ही जी सरासरी लक्षात ठेवा 20 वर्ष आहे ही काय होते तिथं वाढते. काय होते वाढली जाते. का, कारण ऑलरेडी प्रत्येकाकडे 20 वर्ष होतं, हा एक्स्ट्रा 10 घेऊन आला त्यामुळे ते जे एक्स्ट्रा 10 आहे ते प्रत्येकाला वाटलं जातं आणि त्यामुळे तुमची जी सरासरी आहे ही वाढली जाते. ठीक आहे. मग आता इथं कंडिशन काय मांडलेली आपण येण्याची कंडिशन मांडलेली. मग इथं बघा सरासरी वाढली माझी. ठीक आहे. मग ह्याच्यावरून तो शॉर्टकट तयार केला जातो. काय, जर सरासरी येण्याची कंडिशन असेल आणि जर तुमची सरासरी वाढत असेल तर जो नवीन मुलगा आला आहे त्याचं वय वर्ष काय मानलं जातं नेहमी जास्तच मानलं जातं. जसं की बघा जास्त म्हणजे काय तर ह्या सरासरीपेक्षा मूळ सरासरीपेक्षा जास्त मानलं जातं. म्हणजे इथं तेच मानलेलं ना आपण, जो आला आहे त्याचं वय वर्ष 30चा अर्थ काय होते 20पेक्षा जास्त आहे. त्यामुळे काय होतं तुमची ही कंडिशन तयार होते. जर येण्याची कंडिशन असेल सरासरी वाढत असेल तर जो नवीन मुलगा आला आहे त्याचं काय वय वर्ष जास्त मानलं जातं. ठीक आहे. हे पहिलं निष्कर्ष आपलं इथं निघतं. मग हे सगळं जे आहे ते आपण परत शॉर्टकटमध्ये बघायचंच आहे कसं ते मांडणी केली जाते. फक्त आता नीट समजून घ्या की कशा पद्धतीनं कंडिशन्स तयार होतात. ठीक आहे. ही येण्याची कंडिशन. ठीक आहे. ज्याचं वय वर्ष आपण सरासरीपेक्षा जास्त घेतलेलं ते जर आपण बदलूया आहे आता जो आत्ता आपण 30 वर्ष घेऊन आला होता तो जो विद्यार्थी येण्याचीच मान्या फक्त त्याचं वय वर्ष 10 वर्ष मान्या. ठीक आहे. काय जो नवीन विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये जॉईन होईल
त्याचं वयवर्ष काय म्हणूया आपण की आता 10 वर्ष म्हणूया, म्हणजे तो 10 वर्षाचा आहे. मग आता इथं बघा काय होईल, ग्रुपमध्ये तर जॉईन होणार आहे. मग हे सगळ्यांची सरासरी ऑलरेडी 20 आहे. जो आला आहे त्याचं वयवर्ष काय रे सरासरीपेक्षा कमी आहे आता. ठीक आहे, मग आता सरासरीपेक्षा जर कमी असेल पण त्याचं सरासरी वय किती आपण फक्त 10 वर्ष मानतोय, त्याला बॅलन्स करायचं आहे 20 वर्षाला. याचा अर्थ काय होते रे की याच्याकडे 10 वर्ष कमी पडतात, कारण सरासरी तर 20ला मेंटेन करायचे आणि 20ला मेंटेन करायचे असेल तर ह्याच्याकडे 10 वर्ष कमी आहेत. मग कमी असल्यामुळे बॅलन्स करण्यासाठी तो काय करेल, आणि देणारा पण कोण शिल्लक नाही आहे. ह्याच्याकडे जे एक्स्ट्रा 10 कमी पडते, ह्या ग्रुपमध्ये असा कोणताही मेंबर नाही आहे ज्याचं वयवर्ष 30 असेल, कारण मग त्याच्याकडे जे एक्स्ट्रा 10 होतं तो ह्याला देऊ शकला असता, पण तसं कोणीही शिल्लक नाही. त्यामुळे होतं काय की हा जो नवीन मेंबर आला आहे हा प्रत्येकाचं वयवर्ष काढून घेतो, प्रत्येकाचं. ह्या खालच्यांचं पण घेणार, ह्याचं पण घेणार आणि ह्याचं पण घेणार. ठीक आहे का, कारण ह्याला 10 वर्ष एक्स्ट्रा पाहिजेत, देणारा कोणीही शिल्लक नसल्यामुळे हा प्रत्येकाचं वयवर्ष काढून घेणार. मग प्रत्येकाचं जर काढून घेतलं मग कितीही असेल ते महिन्यात असो किंवा वर्षात असो ह्याचा काही फरक पडत नाही. फक्त ह्यातनं तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे की सरासरी वाढणार का कमी होणार, एवढाच महत्त्वाचा प्रश्न येतं. मग जर तो प्रत्येकाचं काही ना काहीतरी वर्ष काढून घेत असेल तर तुमची ही जी सरासरी आहे जी 20 वर्ष होती ही काय होते रे, इथं सरासरी तुमची कमी होते. ठीक आहे, कधी ही दुसरी कंडिशन असते, येण्याचीच आहे पण सरासरी तुमची कमी होणार कधी, ज्यावेळी जो नवीन मेंबर त्या ग्रुपमध्ये जो जॉईन होतो त्याचं जे वयवर्ष आहे ते सरासरीपेक्षा काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे किंवा कमी असतंच. मग हे दुसरं निष्कर्ष निघतं काय, सरासरीमध्ये येण्याची कंडिशन असेल तर जर तुमची सरासरी कमी होत असेल तर जो विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये आला आहे त्याचं जे वयवर्ष आहे किंवा वजन दोन्हीपैकी ते काय असतं, नेहमी कमीच असतं. ठीक आहे, ही दुसरी कंडिशन असते. म्हणजे येण्याच्या 2 कंडिशन्स आपल्याला मिळाल्या. ठीक आहे, मग त्याचं जे रिस्पेक्टिव्ह जे काय म्हणतो आपण जे कॅल्क्युलेशन आहे, जे मांडणे आहे ती कशा पद्धतीनं करायची ते आता नोट करून घ्यायचं तुम्ही. किंवा ह्या साईडला लिहितो बघा, सरासरीचं जे म्हणलं नाही ते एकदमच लिहू आपण, नाहीतर हे सगळं आपल्याला काय करायला लागणार आहे, पुसायला लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही कंडिशन जे आहेत जे आत्ता 2 शॉर्टकट्स म्हणले तुम्हाला जे तयार होतात ते सगळं जे एकदम आपण लिहून नोट करून घेऊया. आता दुसरी कंडिशन बघूया, ग्रुपमधनं निघून जाण्याची. म्हणजे काय, आत्तापर्यंत आपण जे 2 कंडिशन्स बघितल्या त्या कोणत्या होत्या, तर ग्रुपमध्ये कोणतर आला तर येण्याचं कंडिशन, म्हणजे कोणतरी एक नवीन मेंबर जो त्या ग्रुपमध्ये जॉईन होतो. आता बघूया की निघून जाण्याच्या ह्याला काय होतं. ठीक आहे, निघून जाणे म्हणजे आता कन्सिडर करा हा जो 28 वर्ष ज्याचं वयवर्ष 28 होतं, हा जर समजा या ग्रुपमधनं हा मेंबर निघून गेला माझं. ठीक आहे, निघून जाणे म्हणजे काय, तर ग्रुपमधला कोणतरी बाहेर पडेल. मग आपण काय मानतोय, ज्याचं वयवर्ष 28 वर्ष होतं तो निघून गेला. मग या सरासरीवरती काय परिणाम होऊ शकतो रे, ज्याचा आपण ऑलरेडी सरासरी किती 20 वर्ष मांडलेले आहे आणि 28 वाला जर निघून गेला तर होतं काय, लक्षात ठेवा की आता ह्याच्याकडे एक्स्ट्रा किती वर्ष होती रे, तर 8 वर्ष होती आणि हे जे एक्स्ट्रा 8 वर्ष होती तो या 12 वाल्याला देत होता. मग जर याला जर तुम्ही ग्रुपमधनं काढून टाकला तर हे जे 8 वर्ष एक्स्ट्रा होते ते पण निघून जाणार तुमचे, बरोबर, कारण 28 वर्षच बाहेर पडणार ना तुमचं. मग याचा अर्थ काय झाला की हा जो 12 वाला वर्ष आहे ज्याचं वयवर्ष 12 होतं याला आता एक्स्ट्रा जे 8 वर्ष लागत होतं तो देणारा मेंबर शिल्लक नाही आहे, कारण जो देत होता तो आता ग्रुपमधून निघून गेला आहे. आणि मग ह्याला जे 8 वर्ष कमी पडतात, मग हे जे 8 वर्ष कमी पडतात तो काय करेल आता, तर देणारा मेंबर तर कोणीही शिल्लक नाही आहे, कारण हा जो 28 वाला होता हा ग्रुपमधनं निघून गेलेला आहे. मग याचा परिणाम काय होतो की ह्याला जे आता 8 वर्ष कमी पडते हे काय करतो, ह्या प्रत्येक मेंबरकडनं काढून घेतो, जे काय सध्या शिल्लक आहेत त्या ग्रुपमध्ये ह्या प्रत्येकाकडनं काढून घेणार. मग प्रत्येकाकडनं जर काढून घेतलं तर ऑब्व्हियसली ही जी 20 वर्ष तुमची सरासरी आहे ती काय होणार आहे, कमी होणार. क्लिअर आहे, काय होते, कमी होते. म्हणजेच काय, तर जो निघून गेलेला आहे त्याचं वयवर्ष आपण काय मानलेलं आहे, त्या 28 वर्षाच्या वयाला काढून टाकलं. म्हणजेच काय, निघून जाण्याच्या कंडिशनला जर बघा आता जो निघून गेला आहे त्याचं वयवर्ष 28 होतं, जे 20पेक्षा काय रे जास्त आहे. म्हणजेच काय, जर जाण्याच्या कंडिशन असेल आणि जर निघून गेल्यामुळे जर तुमची सरासरी कमी होत असेल तर जो व्यक्ती निघून जातो त्याचं जे वयवर्ष आहे ते नेहमी लक्षात ठेवा काय असतं, ह्या सरासरीपेक्षा नेहमी जास्त असतं. क्लिअर आहे, हे तर उलटं आहे. जर सरासरी तुमची कमी होत असेल तर बघा जो मेंबर निघून गेला त्याचं वयवर्ष जास्त असतं, ज्याचं काय असते, जास्त असते. ठीक आहे, मग ह्याच्याच उलटं आता घेऊया, हा 12 वाल्याला काढून टाका आपण. निघून जाण्याचीच कंडिशन, फक्त काय त्या 12 वाल्याला काढून टाका.
28 वाला आहे असा परत जागेवरती येईल आणि ह्याच्याकडे किती म्हणलेलं आपण तर 8 वर्षे एक्स्ट्रा. आणि इथं जो 12 वर्षाचा जो मेंबर होता हा समजा आता ग्रुपमधनं निघून गेला. मग याचा सरासरीवरती काय परिणाम होईल ते आता आपण बघूया की ह्या दोनच कंडिशन असतात. लक्षात ठेवा, निघून गेला किंवा आला त्या ग्रुपमध्ये तर एक तर सरासरी वाढते किंवा कमी होते. याच्यापेक्षा वेगळी कोणतीही कंडिशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. ठीक आहे. मग आता जसं म्हणतोय आपण 12 वर्षाला समजा काढून टाकलं तर काय होत होतं रे की हा जो 12 वर्ष आहे तो 20 मेंटेन कसा करत होता तर ह्या 28 वाल्याकडचं जे एक्स्ट्रा 8 आहे तो घेत होता तो. मग जर ह्या तुम्ही 12 वर्षावाल्याला जर काढून टाकला तर ह्याचं जे एक्स्ट्रा 8 आहे ते आता शिल्लक राहिलं, कारण तो घेणारा मेंबरच कोण शिल्लक नाही, कारण जो घेत होता त्याला आपण काढून टाकलं. मग एक्स्ट्रा जे 8 आहे ते काय होणार आहे आता जे एक्स्ट्रा 8 आहे घेणारा कोणीही नसेल तर हे जे एक्स्ट्रा 8 आहे हे वाटलं जातं प्रत्येकाला. म्हणजे ह्या 25 वाल्याला पण देणार, 22 वाल्याला पण देणार, ह्या 20 वाल्याला देणार, ह्या 20 वाल्याला देणार, परत ह्या 18 आणि ह्या 15 वाल्याला देणार. म्हणजे काय जे एक्स्ट्रा राहतं जर तो घेणारा कोण शिल्लक नसल्यामुळे हे प्रत्येकामध्ये वाटलं जातं. मग प्रत्येकात वाटलं गेलं याचा अर्थ काय रे, ह्याचा परिणाम जो आहे तो सरासरीवरती तुमचं काय होते, सरासरी जी आहे ती वाढली जाते. याचा परिणाम कुठं होतो, सरासरी वाढते. म्हणजेच काय, जर निघून जात असल्याने तुमची सरासरी जर वाढत असेल तर जो मेंबर ग्रुपमध्ये जातो त्याचं वय वर्ष किती रे 12 आहे. याचा अर्थ ते 20 पेक्षा काय तर ते मूळ सरासरीपेक्षा कमी असतं. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा काय होते, जो सरासरी येणं आणि निघून जाण्याच्या ज्या कंडिशन्स आहेत, जो शॉर्टकट आहे त्याचा जो रेफरन्स आहे तो इथून येतो तुमचा. ठीक आहे. जी सरासरी मेंटेन कशी होते, जर जो जास्त वर्ष आहे त्याला जर तुम्ही काढून टाकला किंवा कोणतरी जास्त वर्षाचा आला तर ह्याचा परिणाम काय होतो सरासरीवरती या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. एक तर सरासरी वाढणार किंवा कमी होणार. ठीक आहे. मग आता हे जे आत्ता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या याचा सरासरीमध्ये जो शॉर्टकटमध्ये तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये जे लिहायचं आहे ते आता तुम्ही सगळ्या गोष्टी नोट करून घ्यायच्या त्या शॉर्टकट फॉर्ममध्ये. ठीक आहे. पहिली जी कंडिशन आपण बघितली कुठली रे, तर येण्याची कंडिशन बघितली. ठीक आहे. मग हे सगळं नोट करून घ्या तुम्ही आता अशा ॲरोच्या पद्धतीनं. पहिली जी कंडिशन आहे ती काय असणार आहे, एकतर सरासरीमध्ये वाढ होते माझी त्यावेळी. ठीक आहे. सरासरी वाढ, ह्याचा परिणाम किंवा ह्याचा अर्थ काय तर नवीन व्यक्तीचे वय किंवा वजन. म्हणजे आपल्याला जे प्रश्न असतो तो एकतर वयाचा किंवा वजनाचा, ह्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न येत नाही. वय वजन काय मानायचं असते, नेहमी जास्त मानायचं. ठीक आहे. काय जर येण्यामुळे तुमची सरासरी जर वाढत असेल तर जो नवीन व्यक्ती आला त्या ग्रुपमध्ये त्याचं जे वय किंवा वजन असेल ते नेहमी काय मानायचं, जास्त मानायचं. ह्याच्या उलट जर समजा सरासरीमध्ये घट होत असेल, घटचा अर्थ काय तर कमी, सरासरी कमी होत असेल तर जो नवीन व्यक्ती त्या ग्रुपमध्ये आला आहे, नवीन व्यक्तीचे सेम दोन्ही शब्द वय किंवा वजन जे आहे ते काय असतं लक्षात ठेवा, नेहमी कमी मानायचं असतं किंवा कमीच असतं. वय वजन काय असतं, कमी. ठीक आहे. तर हा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे जास्त आणि कमी हे कोणापेक्षा मानायचं असते तर मूळ सरासरीपेक्षा. ते इथं लिहू शकताय समजण्यासाठी. कोणापेक्षा कमी जास्त मानायचं असते तर मूळ सरासरीपेक्षा. ठीक आहे. हा येण्याचा शॉर्टकट आहे. मग ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचं आहे येणे किंवा निघून जाण्याच्या कन्सेप्टमध्ये. ठीक आहे. हा शॉर्टकट तयार होतो जे आत्ता आपण जी चर्चा केली ती काय, जर कोणतरी ग्रुपमध्ये नवीन व्यक्ती आला त्याच्या येण्यानं सरासरीमध्ये जर वाढ होत असेल तर जो ग्रुपमध्ये आला आहे व्यक्ती त्याचं नवीन व्यक्तीचं जे वय किंवा वजन दोन्हीपैकी जे एक्झाम्पलमध्ये शब्द वापरला असेल तो ते नेहमी काय मानायचं, जास्त मानायचं आहे. जर कमी होत असेल तर त्याचं वय वजन कमी मानायचं. म्हणजे थोडक्यात काय रे, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. काय म्हणायचं याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल. येण्यानं वाढत असेल तर जास्त मानायचं, कमी होत असेल तर कमी. ठीक आहे. हा पहिला जो पहिला टाईप म्हटलं जे आपण. दुसरा जो टाईप आहे तो कुठला आपण घ्यायचा आहे तर निघून जाण्याचा. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय आहे तिथंच नोट करून घ्या, तिथं निघून जाणे. सेम आहे असं नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून घ्यायचं आहे जेणेकरून एक्झाम्पल सोडवताना आपल्याला ह्याच्या शॉर्टकटचा वापर करायचा आहे. ठीक आहे. निघून जाण्याला पण जसं म्हटलं दोन्हीच कंडिशन असतात, एकतर सरासरी वाढणार माझी किंवा कमी होणार आहे. मग पहिली कंडिशन काय बघा, सरासरी वाढ. मग बघा मगाच्या एक्झाम्पलमध्ये जो 12 वर्षाचा ज्याला जर आपण काढून टाकला होता 12 वर्षाच्या मुलाला, तो निघून गेल्यामुळे सरासरी वाढली होती. ठीक आहे. याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, तुमची सरासरी वाढणार कधी
तर निघून गेलेल्या व्यक्तीचे वय किंवा वजन ते काय मानायचं असते लक्षात ठेवा इथं, तर कमी मानायचं असते. ठीक आहे, तयार उलटा झाला. काय मानायचं असतं नेहमी, कमी मानायचं असते. ठीक आहे, निघून जाण्याच्या ह्याला उलट्या थोडक्यात म्हणू शकता तुम्ही. जर सरासरी वाढत असेल, जर त्या ग्रुपमधनं कोणतरी निघून गेला तर त्याचं जो व्यक्ती निघून गेला आहे त्याचं जे वय वजन आहे ते काय मानायचं असते, तुमच्या मूळ सरासरीपेक्षा कमी असणार. ठीक आहे, ह्याच्या उलटं जर समजा सरासरीमध्ये घट होत असेल तुमची, ठीक आहे, दुसरी कंडिशन काय होणार माझी इथं, सरासरी कमी आणि कमी होत असेल तर जो व्यक्ती त्या ग्रुपमधून निघून जातो, निघून गेलेला आहे असं इथं कॉपी करा, जे निघून गेलेल्या व्यक्तीचे वय किंवा वजन जे असतं लक्षात ठेवा ते नेहमी काय असतं, जास्त असते. ठीक आहे, तर ह्या दोन कंडिशन्स आहेत कधी, जर निघून जाण्याच्या ह्याला. सेम स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय किंवा तुमच्या नोटबुकमध्ये आहे असं कॉपी पेस्ट करायचं. म्हणजे याचा अर्थ काय, निघून जाण्याला साधं सिंपल लक्षात ठेवा, जर सरासरी वाढत असेल तर त्या व्यक्तीचं वय वजन कमी मानायचं आहे, जर सरासरी कमी होत असेल तर त्या व्यक्तीचं जे काय वय वजन आहे ते काय मानायचं, जास्त मानायचं. म्हणजेच काय रे, वाढलं तर कमी आहे आणि कमी झालं तर जास्त आहे, उलटा आहे ना. उलट्याला आपण शब्द काय म्हणू शकतोय, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. काय म्हणलं जातं त्याला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ह्यालाच काय म्हणतो आपण रे, तर मराठी भाषेमध्ये गुणाकार व्यस्त, किंवा साधा सिंपल शब्द लक्षात ठेवा काय, व्यस्त प्रमाण म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, काय वाढलं तर कमी आणि कमी झालं तर जास्त. मग हे शॉर्टकट्स लक्षात ठेवा तुम्हाला अप्लाय करायचे आहेत, जे कधी तर येण्याचं असेल किंवा निघून जाण्याचं असेल या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये. क्लिअर आहे. आता बघूया एक्झाम्पल जे आपण आत्ता सगळी जी काही चर्चा केली त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते कशा पद्धतीने, वापर जो आहे तो एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीनं करायचा आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते दोन पद्धतीने सोडवले जातात. एक जे आपण मागच्या लेक्चरमध्ये ज्या टाईपचे बेरजेचे एक्झाम्पल्स जे बघितले आहे असं तुम्ही कॅल्क्युलेशन इथं पण देखील करू शकताय. एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, तर काय दिले बघा एक्झाम्पल, एक दोन एक्झाम्पल आपण सोडूया, त्यानंतर तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर एक्झाम्पल बघा काय, 15 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास वयाची सरासरी 18 वर्ष होते, तर त्या वर्ग शिक्षकाचे वय किती. म्हणजे इथं बघा आता येण्याची कंडिशन आणि निघून जाण्याची कंडिशन ओळखायची कशी. तर इथं बघा सुरुवातीचा जो ग्रुप आहे त्यामध्ये 15 विद्यार्थी आहेत. आता वर्ग शिक्षकाच्या सहित किंवा वर्ग शिक्षकाचे वय मिळवले म्हणजे काय झालं रे, तर त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये शिक्षकाचं वय ॲड केलं आपण, मिळवलं. म्हणजेच ही काहीतरी मिळवण्याची कंडिशन येते किंवा कोणतरी व्यक्ती येतो असे जे वाक्य असतात, ही कंडिशन काय सांगते आपल्याला की येण्याची कंडिशन आहेत. मग आता जसं तुम्हाला म्हटलं ही दोन पद्धतीने एक्झाम्पल सोडवतो आपण. सुरुवातीला काय गुणाकार पद्धतीनं बघूया, नंतर आपण शॉर्टकट करूया जेणेकरून दोघांमधला जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात येईल. मग आता जसं बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण जे एक्झाम्पल सोडवले, विद्यार्थी 15 आहेत आणि सरासरी वय किती आहे तर 16 वर्ष आहे. मग ह्यातनं मला काय मिळणार आहे, काय करणार आहे आपण, तर 15 गुणिले 16. मग ह्यातनं केलं तर मला काय मिळणार, त्या मुलांच्या वयाची बेरीज मिळेल. ठीक आहे, मग 15 गुणिले 16 बघा किती जाते, हे 16 10 160 आणि ते 80. 160 आणि 80 किती होतं तरी तर 240. मुलांच्या वयाची बेरीज किती झाली, 240. मग आता यामध्ये शिक्षक वाढला, मग शिक्षक वाढला याचा आधी 15 मेंबरचा ग्रुप होता, एक शिक्षक वाढला, किती जण झालेले आता, म्हणजेच हा जो 15चा आकडा आहे एक वाढला ना, 16 जण झाले बरोबर. आणि ह्या 16 म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यास सरासरी 18 होते असं सांगितलं होतं. म्हणजेच काय इथं काय व्हायला पाहिजे, मग पुढचा जो गुणाकार आहे तो काय असेल, 16 गुणिले 18. मग गुणाकार बघा किती झाले, ते 18 संघ अष्टोदर्शे 8 आले, ह्याच्याले 10 म्हणले 18 1 18, 18 आणि 10 28. म्हणजेच काय इथं बघा ही पहिली बेरीज 240 होती, इथं 288 झाली. का झाली असेल रे, कारण यामध्ये इथं बघू शकताय वर्ग शिक्षकाचं वय आपण मिळवले. म्हणजेच काय, जर आपल्याला त्या वर्ग शिक्षकाचं वय पाहिजे असेल तर काय करायला लागेल रे पुढं, तर ह्या दोघांची वजाबाकी होते इथं. ठीक आहे, वर्ग शिक्षकाचे वयासाठी काय करणार आपण, दोघांच्या वजाबाकी होते. म्हणजे 288मधनं 240 वजा होईल, किती राहणार आहे तर 48 वर्ष हे काय असणार आहे त्या शिक्षकाचं त्या वय असेल. ठीक आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त जसं म्हटलं तुम्हाला असल्या एक्झाम्पलला एवढं गुणाकार करायची काहीही गरज नसते, कारण ही येण्याची कंडिशन आहे आणि इथं शॉर्टकट आपण अप्लाय करू शकतो. आता शॉर्टकट अप्लाय कसा करायचा बघा, त्यासाठी काय करायचं आपल्याला, जो गुणाकार आहे तो फक्त हे खालचं इथं पुसतो. उत्तर बघा आपलं 48 वर्ष आले.
ठीक आहे. मग आता इथं शॉर्टकट अप्लाय करायचं. जसं तुम्हाला म्हटलं कंडिशन आधी ओळखायची. कंडिशन कुठली तर येण्याची होती आणि सरासरी काय झाले रे, इथं बघा 16 वर्षाचे 18 वर्ष झालं. याचा अर्थ काय झालं आहे, सरासरी वाढलेले. मग जसं आपण ते शॉर्टकटमध्ये मागाशी नोट करून घेतलेलं, काय जर येण्याच्या कंडिशनमध्ये वर्ग कोणतरी आला आणि तुमची सरासरी जर वाढत असेल तर जो आलेला मेंबरचा आहे त्याचं वय वजन काय असतं, जास्त म्हणतो आपण. जास्त याचा अर्थ काय, तर त्या वर्ग शिक्षकाचं वय पण लक्षात ठेवा जास्त असणार. मग जास्तसाठी याचा अर्थ काय, प्लस साईन टाकायचं. मग कोणापेक्षा जास्त म्हणतोय आपण, तर मूळ सरासरीपेक्षा. आणि मूळ सरासरी किती होती रे, तर इथं 16 वर्ष होतं. म्हणजेच काय, तो जो वर्ग शिक्षक आहे त्याचं जे वय आहे ते 16पेक्षा जास्त असणार आहे. जास्त याचा अर्थ प्लस साईन टाकायचा आणि कंसामध्ये फक्त शोधायचं की कितीनं जास्त. मग कितीनं जास्तसाठी नोट करू शकताय काय, वाढलेली सरासरी. हे नोट करून घ्या परत. हा फॅक्टर फक्त आपल्याला शोधायचा. वाढलेली सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. ठीक आहे, हा फॅक्टर फक्त आपल्याला नेहमी शोधायचा आहे. ठीक आहे, काय वाढलेली सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. मग आता किमती टाक्या 16 अधिक. मग आता बघा आधी सरासरी 16 होती, आता किती झाली रे, 18 झाली ना. मग कितीनं वाढली, तर 2ने वाढली. कितीनं वाढली, 2ने वाढली. मग किती जणांची वाढली, तर इथं बघा आधी किती होतं रे, तर 15 जण होते, आता 16, जो एक शिक्षक आल्यामुळे. मग एकूण व्यक्ती किती झाल्या ग्रुपमध्ये, 16 झाल्या. मग हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. किती होते बघा, 16 दुनी 32 आणि 32 आणि 16 किती होतात रे, तर 48 वर्ष. ॲन्सर ते झाले जे मागाशी आलं होतं. ठीक आहे, तर काय अशा पद्धतीने तुम्हाला हा शॉर्टकट अप्लाय करायचे असतात. ठीक आहे, फक्त हे नोट करून घ्या एक्स्ट्रा. आणि हेच आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलला फक्त शोधायचं असते की तो जो शिक्षक आहे किंवा कोण जो मेंबर ग्रुपमध्ये आला आहे किंवा निघून गेला आहे त्याचं जे वय किंवा वजन आहे ते कितीनं जास्त आहे तेवढं शोधायचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, तुमची सरासरी कितीनं वाढते गुणिले एकूण व्यक्ती. मग सरासरी कितीनं वाढलेली, 2नं वाढली होती, 16ची 18 झाली बघा. आणि गुणिले एकूण व्यक्ती म्हणजे 16. 16 दुनी 32 आणि 32 आणि 16 48 होणार आहे. आणि आपण जे एक्झाम्पल अशा टाईपचे जेवढे एक्झाम्पल आहेत हे सगळे काय करायचे आहे, शॉर्टकटनं सोडवायचे आहेत. कारण ते सुटतात. आपल्याला इथं कुठल्याही अशा पद्धतीने गुणाकार करायची काहीही गरज नाही. सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते शॉर्टकटनं सोडवायचे आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आपण शॉर्टकट अप्लाय करू शकतो. ठीक आहे, एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त कंडिशन काय, शॉर्टकट अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला कठीण जाईल, पण एकदा ती कन्सेप्ट समजली तुम्हाला तर लक्षात ठेवा, हे अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही तोंडी सॉल्व्ह करू शकताय. विनाकारण गुणाकार करण्याची इथं काहीही गरज नाही. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, 20 मुलांचे सरासरी वजन 32 किलो आहे. एक अन्य मुलाचे वजन मिळवल्यास सरासरी वजन 1 किलोने वाढते, तर त्या नवीन मुलाचे वजन किती. आता इथं बघा सेम एक्झाम्पल आहे, काहीही वेगळं आपल्याला करायचं नाही. जसं तुम्हाला म्हटलं काय, तो फॅक्टर फक्त शोधायचा आहे आणि साईन प्लस किंवा मायनस ह्याचा फक्त तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. काय सरासरी वाढत असेल, ज्यावेळी जास्त शब्द म्हणत असाल तर तिथं प्लस टाकायचा आहे. जर कमी शब्द म्हणत असेल किंवा कमी होते याचा अर्थ असेल तर तिथं आपल्याला काय मायनस साईन टाकायचं आहे फक्त. ठीक आहे, मग आता इथं कंडिशन पण बघा येण्याचीच आहे आणि सरासरी तुमची वाढलेली आहे. मग आपण काय म्हणतोय, जर येण्यामुळं सरासरी वाढत असेल तर तो जो नवीन मुलगा असेल त्याचं जे वजन असणार आहे ते जास्त असणार आहे. पहिला तर हे क्लिअर झालं. आणि इथं तुम्हाला जर ते लवकर शिकायचं असेल ती कन्सेप्ट तर ह्या 1 बाय 1 प्रोसेस फॉलो करा. पहिला काय चेक करायचं की तुम्हाला तिथं कंडिशन चेक करायची येण्याचे का जाण्याचे. दुसरं बघायचं सरासरी वाढले का कमी झाले. त्यानुसार आपल्याला काय होणार आहे, चिन्ह प्लस किंवा मायनस येणार आहे. मग इथं सरासरी वाढले असेल तर काय म्हणतोय आपण, तर त्या नवीन मुलाचं वजन देखील जास्त असलं पाहिजे. जास्तसाठी प्लस साईन मिळालं. मग यानंतर कोणापेक्षा जास्त म्हणतो रे, तर मूळ सरासरीपेक्षा. मग मूळ सरासरी किती होती बघा, तर 32 किलो होती. याचा अर्थ जो मेंबर त्या ग्रुपमध्ये आला आहे त्याचं जे वजन आहे ते 32पेक्षा जास्त पाहिजे. मग झालं 32 प्लस, मग कंसामध्ये तो फॅक्टर फक्त शोधायचा आहे. मग सरासरी कितीनं वाढलेले, तर 1 किलोनं वाढली होती गुणिले एकूण व्यक्ती. मग किती व्यक्तींचं, तर सुरुवातीला 20 व्यक्ती होत्या, एक नवीन आला तर ते झाले की ते आता 21 मुलं झाली. मग फायनली 32 अधिक 21 एक्के 21, मग 21 आणि 32 किती होणार आहे, 2 3 53. म्हणजेच काय, जो विद्यार्थी जो मुलगा त्या ग्रुपमध्ये आलेला आहे त्याचं जे वजन आहे ते किती असायला पाहिजे, तर 53 किलो एवढं असेल. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम एक्झाम्पल आहे बघा, काहीही वेगळं तिथं काही दिलेलं नाही कंडिशन तुम्हाला.
येण्याचीच कंडिशन आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं अजून म्हणतोय तुम्हाला विनाकारण गुणाकारामध्ये वेळ घालवू नका. गुणाकारामध्ये थोडीशी जरी काय तर तुमच्याकडून मायनर मिस्टेक झाली तरी देखील तुमचं प्रश्न उत्तर जे आहे ते चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधं सोपं शॉर्टकट अप्लाय आहे. शॉर्टकट अप्लाय करूनच तुम्ही एक्झाम्पल काय करायचं आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर बघा पुढचं एक्झाम्पल, 10 व्यक्तींच्या वयाची सरासरी 29 वर्ष आहे. एक नवीन व्यक्ती आल्याने सरासरी वय 30.5 वर्ष म्हणजे 33.5 वर्ष होते, तर आलेल्या नवीन व्यक्तीचे वय किती? आता इथं बघा सेम एक्झाम्पल आहे, येण्याचे आणि येण्यामुळे सरासरी वाढलेलीच आहे. लक्षात ठेवा तुमची आधी 29 होती, 29ची ती 30.5 झालेली आहे म्हणजे वाढलेलीच आहे. म्हणजे कंडिशन काय मिळाली मला, येण्याची तर आहे फिक्स आहे, वाढलेली सरासरी याचा अर्थ जो व्यक्ती आला आहे त्याचं वय मला जास्त मानायचं आहे. जास्त याचा अर्थ काय म्हणतो आपण तर प्लस. मग आता कोणापेक्षा जास्त तर मूळ सरासरीपेक्षा. मूळ सरासरी होती 29 म्हणजे त्या नवीन व्यक्तीचं वय 29पेक्षा जास्त पाहिजे. मग कंसात तो फॅक्टर कितीनं वाढलेली सरासरी तर 1.5 वाढली ना. 29चं 30.5 झाले म्हणजे 1.5 वाढली गुणिले किती व्यक्तींचे तर आधी 10 जणांचा ग्रुप होता आणि त्या 10मध्ये एक जण आला म्हणजेच काय झालं तिथं 10 गुणिले इथं काय होणार आहे 11. नवीन व्यक्ती 11 जण झाल्या कारण नवीन एक जण ॲड पण झाले त्यामध्ये. मग फायनली हे सोडूया फक्त आपण आता किती होते बघा 29 अधिक तर हे होणार आहे किती 16.5. ठीक आहे. 11 × 55 हातच्याला किंवा 11नं गुणाकार करण्याची ट्रिक पण माहीत असेल. दोघांची बेरीज आपण मध्ये टाकतो. एक घर सुटेल इथं माझं किती होणार आहे 16.5. ठीक आहे. मग दोघांची बेरीज 0.5 तर आहे असं येणारच आहे. 29 आणि 16 किती होतं तरी 45. म्हणजेच काय तर जो व्यक्ती त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहे त्याचं जे वजन आहे ते किती वय शब्द आहे इथं येस वय किती असणार आहे तर 45.5 वर्षाचा तो व्यक्ती असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. कुठलाही गुणाकार पद्धत अप्लाय करत बसू नका. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल फक्त इथं तुम्हाला नीट चेक करायचं आहे आल्यामुळे सरासरी वाढते का कमी होते एवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपलं प्लस किंवा मायनस साईन येत असते. ठीक आहे. मग आता बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला इथं सरासरी जे दिलेले आहे तुम्हाला काय 15 व्यक्तींच्या समूहाचे सरासरी वजन 45 किलो आहे. नावाड्यासहित समूहाचे सरासरी वजन 46 किलो होते, तर नावाड्याचे वजन किती? म्हणजे इथं सेम एक्झाम्पल काही वेगळं नाही आहे. सरासरी पण वाढलेलीच आहे बघा. सुरुवातीला 45 होती नंतर 46 झालेले आहे. त्यामुळे याचा अर्थ काय त्या नावाड्याचं जे वजन आहे ते जास्त असणार आहे त्या 45पेक्षा. म्हणजे पहिले 2 फॅक्टर मिळाले मला. 45 जास्त आहे प्लस मग कितीनं जास्त वाढलेले आधी 45 होती 46 झाली याचा अर्थ 1 किलोनं वाढली गुणिले एकूण व्यक्ती. आधी ग्रुप 15 जणांचा होता 15मध्ये नावाडा पण वाढला तो म्हणजे किती जण झाले ते 15ने 16 जण झाले. झालं. मग एवढंच करूया आपण किती होणार बघा 45 प्लस 16 × 16 45 16 किती होणार आहे तर 51 आणि 10 61. म्हणजे त्या नावाड्याचं जे वजन आहे ते किती असणार आहे रे तर 61 किलो एवढं वजन त्या नावाड्याचं असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. जसं बघा आणि जर ते तुम्हाला म्हटलं तोंडी जर सॉल्व्ह करायचं असेल तर हे अशा टाईपचे जे प्रश्न आहेत तुम्ही ज्या वारंवार आणि चांगल्या पद्धतीने जर ती ट्रिक समजून घेतली तर हे क्वेश्चन जे आहेत ते तोंडी सॉल्व्ह होतात. हे तुम्हाला कुठेही लिहिण्याची गरज पडत नाही कारण एवढाच गुणाकार करून आपल्याला एवढीच बेरीज करायची आहे. मग गुणाकार आणि एवढी बेरीज 100% तुम्ही तोंडी करू शकतायसा. इथं कुठलाही तुम्हाला पेन घ्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न असाच आहे. फक्त बघा तिथं जी सरासरी आहे ती कमी झालेली आहे. माझ्या मते एक्झाम्पल जे आहे त्या बघा त्या टाईपचं आहे. ठीक आहे. येस इथं बघा सरासरी कमी झालेली आहे तुमची या एक्झाम्पलमध्ये. येण्याचंच आहे. एक नवीन विद्यार्थी आला आहे ग्रुपमध्ये पण त्याच्या येण्यामुळं सरासरी जे गुण आहे ते कमी झालेले आहेत. मग याच्या रिस्पेक्टिव्ह आपलं प्लस मायनस साईन चेंज होणार आहे. मग एक्झाम्पल बघूया आधी काय तर 20 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 50 आहेत. जर नवीन विद्यार्थ्याचे गुण मिळवल्यास सरासरी गुण 48 होतात, तर आलेल्या नवीन विद्यार्थ्याची गुणसंख्या किती? म्हणजे आता इथं गुणांचा आहे वय वजनाचा काही संबंध नाही किंवा ते शब्द नाही आहेत. फक्त फॉर्मॅट सेम आहे. फक्त आपल्याला जी काय म्हणतो आपण त्याला जे वाक्य आहे ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडणी केलेली आहे. फक्त येण्याची कंडिशन तर फिक्स आहे बघा. आधी काहीतरी 20 जणांचा ग्रुप आहे एक विद्यार्थी आला आहे पण बघा तिथं येण्यामुळं आधी 50 सरासरी होती आता 48 झालेले आहे. याचा अर्थ काय सरासरी कमी झाली माझी. मग आपण काय म्हणतोय जर येण्याची कंडिशन असेल सरासरी तुमची कमी होत असेल तर जो मेंबर ॲड होतो त्याचं जे गुणसंख्या असणार आहे ती कमी असायला पाहिजे.
कमी याचा अर्थ काय, साईन लक्षात ठेवा, इथं फक्त तुम्हाला मायनस घ्यायचं, बाकी काहीही इथं चेंज होणार नाही. मग कोणापेक्षा कमी असणार आहे तर ते 50पेक्षा, मूळ सरासरी 50 होती. मग कंसामध्ये सेम फॅक्टर, सरासरी 2 न कमी झाली. किती जणांची रे, आधी 20 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता, 1 जण वाढला, 21 जण झाले. ठीक आहे, म्हणजे काय होणार इथं बघा, 50 वजा 21 दोन्ही 42. मग 50मधनं 42 गेले किती होतात तरी तर 8. म्हणजेच काय, जो मेंबर त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहे त्याचं जे गुणसंख्या आहे ती फक्त आणि फक्त किती असणार आहे, 8 एवढेच त्याला मार्क्स मिळाले असते. आणि त्याच्यामुळे हा मेंबर ग्रुपमध्ये आल्यामुळे तुमची सरासरी बघा इथं 2 कमी झालेले आहे. ठीक आहे, फक्त काय सरासरी कमी होत होती त्यामुळे आपण साईन कुठले टाकले बघा इथं मायनस टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हेच फक्त तुम्हाला त्या एक्झाम्पलला नीट चेक करायचं आहे की प्लस असेल का मायनस असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा त्याच पद्धतीचं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्याचं उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं कशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकताय सर. ठीक आहे, एक्झाम्पल बघा काय, तर एका शाळेतील इथं बघा एका शाळेत नाही, 15 व्यक्तींच्या समूहाचे सरासरी वय 52 वर्ष आहे. समूहातील एक व्यक्ती निघून गेल्यास सरासरी 6 महिन्यांनी वाढते, तर निघून गेलेल्या व्यक्तीचे वय किती. म्हणजे इथं बघा कंडिशन जे आहे ते आता निघून जाण्याचे, येण्याच्या कंडिशनचे एक्झाम्पल्स आपण बघितले. तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल यामध्ये येणार नाही. आता बघा निघून जाण्याचे, आणि शक्यतो निघून जाण्याचे एक्झाम्पल्स फार कमी विचारले जातात. जास्त करून एक्झाम्पल्स जे आहेत ते येण्याचेच तुम्हाला, जेवढे काही पेपरमध्ये तुम्ही आत्तापर्यंत जर सॉल्व केले असतील तर तिथं बघा तुम्हाला जास्त जे एक्झाम्पल्स आहेत ते येण्याचेच पडतात. निघून जाण्याचे क्वचित एखादं एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळेल. फक्त त्या पद्धतीनेच आपल्याला काय प्लस मायनस साईन चेंज करायचं आहे, बाकी कुठलाही प्रकार इथं आपला बदलणार नाही. मग आता इथं फक्त एक बदल बघा, जी सरासरी तुमची कमी जास्त झालेली आहे तिथं 6 महिने दिलेलं आहे, मात्र जे सरासरी आहे ती वर्षात होती आणि वाढण्याचं जे सांगितले ते 6 महिन्यात आहे. त्यामुळे तो बदल फक्त तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये करावा लागेल, कारण जे आपण कॅल्क्युलेशनसाठी जे एकक वापरतो ते काय असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. त्यामुळे जे 6 महिने आहे त्या 6 महिन्याला आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. ठीक आहे, बाकी काही तर चेंज होणार नाही. आणि जसं मग अशी म्हटलं तुम्हाला, एक व्यक्ती निघून गेला याचा अर्थ निघून जाण्याची कंडिशन आहे, पहिला क्लिअर झालं. निघून गेल्यामुळं काय म्हटलेलं तिथं सरासरी वाढलेले. मग आपण निघून जाण्याला एक शब्द टाकला होता बघा, व्यस्त प्रमाण. म्हणजे काय, जर कोणतरी ग्रुपमधून निघून जात असेल तर आणि सरासरी तुमची वाढत असेल तर त्या व्यक्तीचं वय किंवा वजन कमी मानायचं असतं. कमी याचा अर्थ काय कळालं मला, तर मायनस साईन तर आलं. कोणापेक्षा, मूळ सरासरीपेक्षा. मूळ सरासरी होती 52 वर्ष. म्हणजेच काय, जो मेंबर तो ग्रुप सोडून गेला आहे त्याचं जे वय आहे ते 52पेक्षा कमी असणार आहे. मग सरासरी कितीने कमी वाढलेली होती तर 6 महिन्याने वाढलेली. मग 6 महिने म्हणजे काय म्हणतो रे आपण, अर्ध वर्ष. आणि अर्ध्या वर्षाची किंमत किती असते तर 0.5 गुणिले एकूण व्यक्ती. आधी बघा, आधी काय रे 15 जणांचा ग्रुप होता. मग बघा 15मधनं जर एक व्यक्ती निघून गेला तर किती जण राहतील त्या ग्रुपमध्ये, 14 व्यक्ती राहणार. मग आता एवढं सॉल्व करूया आपण. किती होतं बघा, तर 52 वजा 14 पंचे 70 आणि त्या शून्याला पॉईंट निघून जाईल तुमचा, म्हणजे किती आलं ते 7. आणि 52मधनं 7 गेले किती राहतात तरी तर 45. म्हणजेच काय, जो मेंबर, जो विद्यार्थी त्या ग्रुपमधनं निघून गेलेला आहे त्याचं जे वय आहे ते किती असायला पाहिजे रे, तर 45 एवढं त्या व्यक्तीचं काय असणार आहे, वय असेल. ठीक आहे, तर इथं बघा निघून जाण्याची कंडिशन होती. निघून गेल्यामुळे सरासरी तुमची वाढलेली, वाढत असेल तर आपण काय म्हणतोय, व्यक्तीचं वय कमी असतं, उलटं असतं निघून जाण्याच्या याला. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील एक्झाम्पल बघा, अशाच पद्धतीचं निघून जाण्याचं टाईपचे एक्झाम्पल्स आहे. यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर जे आहे ते काढण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा आता एक्झाम्पल काय, तर एका शाळेतील 18 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. एक मुलगा निघून गेल्याने सरासरी वय 14 वर्ष होते, तर निघून गेलेल्या मुलाचे वय किती. ठीक आहे, सेम कंडिशन आहे बघा, निघून जाण्याचीच आहे. फक्त आधी 15 वर्ष होती, इथं 14 वर्ष. म्हणजे काय, इथं सरासरी तुमची कमी झालेली आहे. आपण दोन्ही टाईपचे एक एक्झाम्पल्स जास्त बघायचे काही नाही आहेत, कारण जसं तुम्हाला म्हणलं निघून जाण्याच्या ह्याला एक्झाम्पल जास्त तुम्हाला कधीही विचारले जात नाहीत. फक्त माहीत असावं कशा पद्धतीनं आपलं कॅल्क्युलेशन होते ते, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेले आहेत. काय, इथं बघा आता सरासरी कमी झालेली आहे तुमची, कंडिशन तर निघून जाण्याचीच आहे. मग काय म्हणतोय आपण, उलटं असते. सरासरी कमी होत असेल तर जो व्यक्ती निघून जातो त्याचं जे वय आहे ते काय असायला पाहिजे रे, तर जास्त असायला पाहिजे. जास्त याचा अर्थ प्लस साईन आला.
कोणापेक्षा जास्त? मूळ सरासरीपेक्षा. आणि मूळ सरासरी किती होती रे? तर 15 वर्ष. कंसात काय? सेम फॅक्टर. सरासरी कितीनं कमी झाल्या? 15ची 14 झाली, याचा अर्थ 1 कमी झाली. ग्रुप कितीचा होता? 18 मुलांचा होता. 18 मधला 1 निघून गेला, राहिले किती? 17. म्हणजे हे एवढंच करूया आपण. किती होणार बघा? तर 15 + 17 = 17 आणि 17 आणि 15 किती होतं तरी? तर 32 वर्ष. म्हणजेच काय? जो मुलगा त्या ग्रुपमधून निघून गेला त्या मुलाचं जे वय आहे ते किती असायला पाहिजे? 32 वर्ष. हे माझं काय असणार आहे? फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे? किती? 32 वर्ष. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, आत्तापर्यंत जे काय एक्झाम्पल आपण बघितले तर एक तर येण्याचे होते किंवा जाण्याचे होते. म्हणजे ग्रुपमध्ये कोणतरी येत होता किंवा त्या ग्रुपमधून कोणतरी बाहेर पडत होता. आत्ताचे जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे इथं बघा कंडिशन थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघूया आधी. बघा काय आपल्याला सांगितलं तिथं, तर 10 व्यक्तींच्या समूहातून 50 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी एक नवीन व्यक्ती त्या समूहात आल्याने समूहाचे सरासरी वजन 1.5 किलोने वाढते. तर त्या आलेल्या नवीन व्यक्तीचे वजन किती? आता इथं बघा, जर तुम्ही प्रश्न नीट वाचला तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 कंडिशन्स सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय थोडक्यात काय, सुरुवातीला बघा 10 जणांचा समूह होता आणि त्या 10 जणांच्या समूहातून काय झाले, ज्याचं वजन जे 50 किलो आहे तो व्यक्ती त्या ग्रुपमधून बाहेर काढले त्याला, आणि त्या व्यक्तीच्या जागी एक नवीन व्यक्ती तिथं ग्रुपमध्ये ॲड केलं. आणि असं झाल्यामुळे काय झाले, जे काही त्या समूहाचं जे काही सरासरी वजन आहे ते 1.5 किलोनं वाढलेलं आहे. आणि असं असेल तर आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तो त्या नवीन व्यक्ती जो त्या ग्रुपमध्ये आला आहे त्याचं वजन किती असेल हा प्रश्न आहे. मग आता इथं बघा, जे विद्यार्थ्यांना जे मागचे आपण जे काही एक्झाम्पल सोडवले त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना गुणाकार पद्धत वापरायची सवय किंवा जे शॉर्टकटने एक्झाम्पल सोडवणार नाहीत का तर फक्त थोडासा डोक्याला हेडेक होतो म्हणून, मग अशा विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, तुम्ही हे एक्झाम्पल गुणाकार पद्धतीनं सॉल्व्ह करू शकत नाही. कारण नॉर्मली आपण काय करतो रे, जर बेरीज पाहिजे असेल तर सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक करतो. म्हणजे मागच्या ह्या एक्झाम्पलला व्यक्ती तर 10 आहेत, काय प्रॉब्लेम नाही, पण त्या व्यक्तींची सरासरीची व्हॅल्यू तुम्हाला कुठेही दिलेली नाही. लक्षात ठेवा, ते जे 50 किलो जे आहे व्हॅल्यू ती कशाची आहे, त्या व्यक्तीचं वजन आहे, ते सरासरी वजन नाही आहे. त्यामुळे या एक्झाम्पलला तुम्ही गुणाकार पद्धत अप्लाय करू शकत नाही किंवा त्या पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकत नाही. क्लिअर आहे? त्यामुळे मग अशा वेळी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, पोलीस भरतीला पण विचारले जातात आणि SSC GDच्या स्टाफ सिलेक्शनची तुम्ही एक्झाम देत असाल त्यामध्ये पण ह्या टाईपचं एक्झाम्पल हे विचारलं जातंच. आणि खास करून पोलीस भरतीला तर 100% एक्झाम्पल या टाईपचं असतंच. काय येणं जाणं दोन्ही कंडिशन्स असतात. मग जर तुम्ही शॉर्टकट एक्झाम्पल जे या एक्झाम्पलला शॉर्टकट पद्धत आपण 100% अप्लाय करू शकतोय, गुणाकार पद्धत तुम्ही इथं अप्लाय करू शकत नाही. मग शॉर्टकटसाठी फक्त करायचं काय, लक्षात ठेवा, एक व्हॅल्यू फक्त तुम्हाला बदलायची आहे. आत्तापर्यंत जे काय आपण प्लस मायनस करत होतो बघा, ते काय करत होतो रे, तर मूळ सरासरीतून करत होतो. मग आता या एक्झाम्पलला तर सरासरीची व्हॅल्यूच नाही आहे, तर या एक्झाम्पलला काय करायचं तुम्हाला, जो व्यक्ती निघून जातो म्हणजे ज्या व्यक्तीला आपण त्या ग्रुपमधून बाहेर काढतो त्याचं वजन दिलं जातं आणि ती जी व्हॅल्यू आहे बघा ते दिले आपल्याला, ते किती रे, तर 50 किलो. मग आपण जे काही प्लस मायनस करतो ते फक्त ह्या 50 मध्ये प्लस मायनस करायचं, एवढा फक्त तुम्हाला बदल लक्षात ठेवायचा आहे. काय, जो व्यक्ती त्या ग्रुपमधून बाहेर पडतो त्यामध्ये प्लस मायनस तुम्हाला करायचं आहे. मग कंडिशन्स कुठली आता इथं मानायची, कारण कंडिशन 2 आहे, जसं म्हटलं तुम्हाला, येणं पण आहे आणि जाणं पण आहे. आणि फक्त काय कंडिशन घ्यायची कुठली, तर जो प्रश्न आपल्याला विचारलाय. मग प्रश्न कोणाचा विचारलाय, आलेल्या व्यक्तीचं वजन पाहिजे. म्हणजेच कंडिशन जी आपण कुठली मानायची, तर येण्याची कंडिशन मानायची. आणि मग जसं आपण आत्तापर्यंत एक्झाम्पल सोडवतोय काय, आणि सरासरी वाढलेलीच आहे सांगितले बघा, 1.5 किलोनं वाढलेले आहे. मग काय म्हणतो आपण, जर सरासरी येण्याची कंडिशन असेल, सरासरी वाढत असेल, तर जो व्यक्ती त्या ग्रुपमध्ये जॉईन होतो त्याचं वजन हे नेहमी जास्तच मानतो आपण. ठीक आहे, जास्त याचा अर्थ काय रे, तर प्लस. म्हणजे थोडक्यात काय, जो व्यक्ती त्या ग्रुपमध्ये आला आहे त्याचं वजन ह्या 50 किलोपेक्षा जास्त असलं पाहिजे. मग गुणाकाराचा जो फॅक्टर आहे बघा हा सेम, हा बदलायचा नाही. मग किती किलोनं वाढले सरासरी, तर 1.5 किलोनं वाढलेली, गुणिले एकूण व्यक्ती. फक्त एकूण व्यक्तीला इथं काळजी घ्यायची बघा, 10 जणांचा ग्रुप होता, एक जण बाहेर पडला आणि एक जण आला पण. याचा अर्थ काय रे, जो ते 10 जण आहेत त्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. त्यामुळे इथं जी व्हॅल्यू आहे 10ची 10च राहणार आहे, कारण एक जण बाहेर पडला आणि एक जण आलाय पण. त्यामुळे फायनल आन्सरसाठी फक्त काय होईल इथं बघा, 50 प्लस आता 15 गुणिले 10 म्हणजेच काय 0.5 आहे ना, हे शून्याला पॉईंट हा जो निघून जाईल, राहणार किती रे, फक्त 15 राहील. आणि 50 आणि 15 किती होणार आहे, 65. म्हणजेच काय, जो व्यक्ती जो मेंबर त्या ग्रुपमध्ये आलेला आहे त्याचं वजन जे असायला पाहिजे किती असणार आहे,
65 किलो आन्सर असेल. क्लिअर आहे. आणि जसं मागाशी म्हणलं हे एक्झाम्पल तुम्ही गुणाकार पद्धतीने सॉल्व्ह करू शकत नाही. इथं एक्स हा फॅक्टर घेऊन कॅल्क्युलेशन करावं लागतं जे की खूप लेंदी जाते. त्यामध्ये त्या भानगडीत आपण पाडायचंच नाही का, कारण शॉर्टकट अप्लाय करू शकता. जर मी तोंडी करू शकत असेल तर विनाकारण कॅल्क्युलेशन जवळजवळ त्यामध्ये 4 ते 5 स्टेप्स करून तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करावं लागतं. मग त्यापेक्षा सोपी पद्धत आहे माझ्याकडे, मी याच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकेन. ठीक आहे. त्यामुळे आन्सर काय असणार आहे माझं 65. फक्त काळजी काय घ्यायची तुम्हाला, इथं जे प्लस मायनस करायचं आहे ते कशामध्ये करायचं आहे, जो व्यक्ती बाहेर पडतो त्याच्या वजनामध्ये प्लस मायनस करायचं आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण देखील प्रश्न बघा याच कंडिशनचा आहे, येणं जाण्याचेच एक्झाम्पल आहे. त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं शॉर्टकटच अप्लाय करा, विनाकारण जे बाबांना लॉंग कट घेण्याची काहीही गरज नाही. सोप्या पद्धतीने करू शकत असाल तर विनाकारण आपण एक्स मानून कॅल्क्युलेशन विनाकारण आपण काहीही करायची गरज नाही. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल आता इथे काय आपल्याला 14 विद्यार्थ्यांच्या वर्गातून एक 18 वर्ष वयाचा विद्यार्थी निघून जातो आणि त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आल्याने सर्वांचे सरासरी वय 2 वर्षाने वाढते. तर आलेल्या नवीन मुलाचे वय किती? बघा सेम एक्झाम्पल आहे. काय तर सुरुवातीचा जो ग्रुप आहे 14 जणांचा आहे, ज्याचं वय वर्ष 18 आहे त्याला बाहेर काढले आपण. म्हणजेच कंडिशन इथं पण येण्याचीच मानायची, कारण प्रश्न तोच विचारला आहे. आणि इथं पण बघा सरासरी वाढलेले, म्हणजे याचा अर्थ काय, जो व्यक्ती जो मेंबर जो मुलगा त्या ग्रुपमध्ये आलेला आहे त्याचं वजन लक्षात ठेवा त्या 18पेक्षा जास्त असलं पाहिजे, कारण 18 वर्षाचा बाहेर पडलेला आहे. त्यामुळे वय जे आहे त्याचं 18पेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे साईन कुठले येईल प्लस, कंसामध्ये फॅक्टर सेम. कितीनं सरासरी वाढलेली तर 2ने वाढली, गुणिले किती जणांची तर 14 जणांचा ग्रुप होता, 14 जणच राहतील का, कारण एक जण बाहेर पडला आणि एक जण आलाय पण. ठीक आहे. मग त्यामुळे फायनली काय होईल माझं इथं 18 अधिक 14 दोन्ही किती रे तर 28. मग 28 आणि 18 ॲड करायचं आपल्याला. 28 आणि 8 36 आणि 10 46. म्हणजेच काय, जो व्यक्ती जो मुलगा त्या ग्रुपमध्ये जॉईन झाला त्याचं जे वय आहे ते किती असायला पाहिजे रे 46 वर्ष. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे, येणं जाणं जे म्हणतो आपण. त्यामुळे हे अशा टाईपचे देखील एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात. जसं मागचे जे एक्झाम्पल्स बघितले त्यात एक तर फक्त येणं होतं जाणं होतं, हे तर काय दोन्ही कंडिशन्स आहेत. ठीक आहे. बघा एक्झाम्पल काय आपल्याला, तर वर्गातील 20 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधून 80 गुण असणाऱ्या मुलाच्या जागी एक नवीन मुलगा आल्याने सर्वांचे सरासरी गुणसंख्या 2ने कमी होते. तर नवीन आलेल्या मुलाचे गुणसंख्या किती? म्हणजे बघा इथं बघ सेम एक्झाम, फक्त एक बदल म्हणला तर सरासरी तुमची कमी झालेली आहे. इथं आत्ताच्या एक्झाम्पलला सरासरी वाढली होती, इथं कमी झालेली आहे. मग ग्रुप किती जणांचा होता बघा, सुरुवातीचा 20 मुलांचा होता. जो बाहेर निघून गेलाय त्याला 80 गुण मिळाले होते. मग इथं काय म्हणू शकतो मी, जो मेंबर त्या ग्रुपमध्ये आलाय त्याचं जे गुण आहेत लक्षात ठेवा ते 80पेक्षा कमी पाहिजेत. त्यामुळेच तर माझी सरासरी कमी होणार आहे. त्यामुळे इथं काय चिन्ह येणार लक्षात ठेवा, प्लसच्या ऐवजी इथं मायनस होणार आहे, कारण सरासरी इथं कमी झालेली आहे. त्यामुळे एवढाच बदल होईल. कंसामध्ये कितीनं सरासरी कमी झाली तर 2नं कमी झाली. ठीक आहे. किती जणांची तर ग्रुप जो होता तो 20 जणांचा होता. म्हणजेच काय इथं देखील काय होणार आहे 2 गुणिले 20. म्हणजे फायनली काय होईल बघा 80 वजा 20 दुनी 40. मग 80मधनं 40 गेले 40. ॲन्सर काय असलं पाहिजे, जो व्यक्ती किंवा जो मुलगा त्या ग्रुपमध्ये आलेला आहे त्याला किती मार्क्स मिळाले असतील तर 40 एवढे त्याला गुण मिळाले असतील. आणि त्याच्यामुळे सरासरी गुणसंख्या काय झालेली आहे इथं कमी झालेली आहे. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा अशा टाईपचे जे येणं जाण्याचे एक्झाम्पल्स देखील आपल्याला विचारले जातात. आणि हे एक्झाम्पल जे आहे ते आपण शॉर्टकटनं नक्की सोडवू शकतो आहे, जेणेकरून इथं तुम्हाला कुठलंही एक्स किंवा आणि कुठल्या पद्धतीने सोडवायची गरज नाही. फक्त काळजी काय घ्यायची तुम्हाला, जे काही आपण प्लस मायनस करतोय ते कशातून करायचं, जो व्यक्ती त्या ग्रुपमधून बाहेर पडलेला असतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्लस मायनस करावं लागतं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि आता जे तुमच्या एक्झाम्पल जे स्क्रीनवर आहे ते बघा येण्याच्याच कंडिशन्स आहे. फक्त इथे एक बदल जो आहे तो म्हणजे काय, जो काय आत्तापर्यंत आपण जे काही शॉर्टकट अप्लाय केला तर लक्षात ठेवा त्या शॉर्टकटला एक लिमिटेशन आहे. लिमिटेशन म्हणजे काय तर एका सर्टन टाईपच्या एक्झाम्पल्समध्येच तुम्ही शॉर्टकटचा वापर करू शकताय. मग तो कुठला तर ज्यावेळी त्या ग्रुपमधून एकच व्यक्ती बाहेर पडला पाहिजे किंवा आला पाहिजे. म्हणजे बघा आत्तापर्यंत जेवढे काय एक्झाम्पल आपण सोडवले त्यामध्ये बघा एकच व्यक्ती एकतर येत होता किंवा एकच व्यक्ती बाहेर पडत होता. म्हणजे काय पहिले एक्झाम्पल बघा तिथं आपण वर्ग शिक्षकाचं घेतलं होतं. म्हणजेच काय वर्ग शिक्षक एकटाच त्या ग्रुपमध्ये जॉईन झाला. किंवा नावाड्याचं एक्झाम्पल बघा, एकतर काय नावाडेच त्या ग्रुपमध्ये आला होता किंवा कोणतरी बाहेर पडतो त्यावेळी तो एकच व्यक्ती बाहेर पडला होता.
म्हणजे ज्यावेळी एकच व्यक्ती त्या ग्रुपमध्ये आला पाहिजे किंवा गेला पाहिजे अशाच टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण हा शॉर्टकट अप्लाय करू शकतो. अन्यथा आपल्याला जी गुणाकाराची जी पद्धत आपण मागच्या लेक्चरपासून जी अप्लाय करत आलेलो आहे तीच पद्धत तुम्हाला त्या एक्झाम्पलला लावावी लागेल. क्लिअर आहे. आणि त्याच टाईपचं हे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. या एक्झाम्पलमध्ये तिथं बघू शकताय तुम्ही, तर जे वर्गामध्ये बघा नवीन 5 मुलं आलेले आहेत, तिथं एकच मुलगा आलेला नाही, 5 मुलं आलेत. त्यामुळे या एक्झाम्पलला आपल्याला काय गुणाकार पद्धतीनं सॉल्व्ह करावं लागेल. इथं आपण कुठलाही शॉर्टकट अप्लाय करू शकत नाही. मात्र जर एकच विद्यार्थी ये जा करत असेल तर 100% तुम्ही या शॉर्टकटचा वापर करू शकता. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल पोलीस भरतीला हमखास विचारले जातात. त्यामुळे शॉर्टकट नक्की तुम्ही तिथे यूज करू शकताय. मात्र हे एक्झाम्पल आपण गुणाकार पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. प्रोसेस सेम राहील. पहिला काय बघा वाक्य, तर 15 मुलांचे सरासरी वजन 65 किलो आहे. वर्गात नवीन 5 मुले आल्याने सरासरी वजन 2 किलोने वाढते. तर नवीन आलेल्या 5 मुलांचे सरासरी वजन किती? ठीक आहे. मग जसं तर बघा म्हटलं सुरुवातीला काय रे, तर 15 मुलं होती, त्यांचं सरासरी वजन 65 होतं. यातनं मला काय मिळणार आहे, तर त्या 15 मुलांच्या वजनाची बेरीज मिळेल. ठीक आहे. काय मिळणार, पहिला त्या 15 मुलं जी आहेत ती त्यांच्या वजनाची बेरीज मिळणार. ठीक आहे. मग त्यासाठी सेम फॉर्म्युला आपला काय, सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. म्हणजे 65 सरासरी होती, मुलं किती आहेत, तर 15 आहेत. मग गुणाकार बघा किती जाईल, हे 15 सकट 90 आणि वरचं 15/75 म्हणजे 975 एवढी वजनाची बेरीज आहे. मग आता त्यामध्ये 5 मुलं वाढले, मग हे 15ची किती रे, 20 मुलं होतील. सरासरी पण वजन बघा 2 वाढले, म्हणजे याचा अर्थ काय, 15च्या ऐवजी काय म्हणू शकतोय मी, 20 मुलांच्या वजनाची बेरीज. कारण 15मध्ये 5 वाढलेत, त्यामुळे सरासरी 2 वाढली, याचा अर्थ 65ची 67 होईल. विद्यार्थी संख्या 15ची किती होणार, 20 होणार. दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला त्या 20 मुलांच्या वजनाची बेरीज मिळेल. म्हणजे किती जाते बघा आता, तर 67ची दुप्पट करा, 60ची 120 आणि वरचं ते 14 134, म्हणजेच काय, आणि वरचा तो 0 आहे असा. ठीक आहे. म्हणजे 67 गुणिले 20 किती झालं, तर 1340. मग इथं बघा ही बेरीज आहे 15 मुलांची, ही बेरीज आहे 20 मुलांची. का वाढले असेल रे, कारण काय याचं, तर त्यामध्ये ती 5 मुलं एक्स्ट्रा वाढलेली आहेत. मग जसं आपण ते संख्येचे एक्झाम्पल सोडवले होते बघा, जर मी ह्या दोघांची वजाबाकी केली तर मला मिळणार काय, जे 5 मुलं त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले त्यांच्या वजनाची बेरीज मिळेल. मग त्यामुळे पुढचं वाक्य तेच टाकू आपण, 5 मुलांच्या वजनाची बेरीज. ठीक आहे. शॉर्टमध्ये लिहितोय, तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना कंप्लीट स्टेटमेंट लिहित जावा. 1340 वजा 975. ठीक आहे. ह्यांची काय करायचे, मला वजाबाकी करायचे. आता इथं बघा 75ला 25 दिलं, 1000 झाले बरोबर, आणि हे 340. मग 340 आणि हे 25 किती झालं रे, ते 365. ठीक आहे. तर हे बघा, ह्या ज्या काही पद्धतीच्या मी वजाबाकी, ज्या काही गुणाकार जो डायरेक्टली तोंडी करण्याचं करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत की गुणाकार जो आहे, वजाबाकी, बेरीज, तोंडी कशा पद्धतीने करायची. तर ज्या विद्यार्थ्यांनी हे सेशन्स बघितले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेशन्स नक्की बघा, जेणेकरून नॉर्मल पद्धतीनं जे काय तुम्ही वजाबाकी करता, तर जसं की बघा हे काय 15/75 हातच्याले 7 असलं तुम्ही मांडत बसणार, वजाबाकीला 10तनं 5 घालवणार, आणि त्यातल्या त्यात आडवी वजाबाकी जमत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर काय, बऱ्यापैकी मुलं मग ह्याला असं मांडून घेणार, पहिला 1340 वजा 975, मग त्यानंतर तुम्ही इथली वजाबाकी करणार. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ह्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत. मी तर म्हणेन, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या रेसमध्ये त्या कॉम्पिटिशनचा हिस्सा व्हायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं स्ट्रॉंग केलं पाहिजे. आणि स्ट्रॉंग म्हणजे काय, जेवढं तोंडी करता येईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तुम्ही अशा गोष्टी करत असेल लक्षात ठेवा, तर मी तर म्हणेन एक पाऊल तुम्ही नॉर्मल जो क्राऊड असतो बाबांनो, जर 100 मुलं असतील, 100 मुलांमध्ये जर तुम्ही एकटंच असशील अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणारं, तर लक्षात ठेवा तुम्ही त्या 100 विद्यार्थ्यांच्यामध्ये टॉपला तुमचं काय कॅल्क्युलेशन, किंवा तुम्ही त्या टॉपमध्ये राहू शकतायसा. ठीक आहे. पण जर नॉर्मल पद्धतीने तुम्ही गुणाकार करत असेल तर लक्षात ठेवा, राहिलेला जो काय 99 जणांचा जो क्राऊड आहे, त्या क्राऊडमध्ये तुमचं कुठेतरी स्थान असेल. त्यामुळे स्वतःला वेगळ्या पद्धतीनं लवकरात लवकर सिलेक्शन पाहिजे असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, आणि ह्याचं सिरियसनेस तुम्हाला लवकरात लवकर समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तिथं तुम्ही सगळे सेशन्स बघू शकताय तुमचं कॅल्क्युलेशन बूस्ट करण्यासाठी. ठीक आहे. मग इथं जे उत्तर आलं माझं 365, हे आलं काय रे, तर त्या 5 मुलांच्या वजनांची बेरीज आली मला. ठीक आहे. पण मला काय पाहिजे, तर सरासरी पाहिजे. यासाठी काय करणार मी, तर आलेल्या बेरजेला फक्त किती नाही तर 5नं भागावं लागेल, कारण 5च मुलांचं ते काय बेरीज आहे. मग बघा किती जाणार ते आता, तर हे पहिला जाईल 5 7 ते 35 म्हणल्यानंतर 1 उरला 15 झाले, आणि 5 3 15, म्हणजेच काय, जे
5 विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले त्यांच्या वजनाची सरासरी किती असली पाहिजे रे, तर 73 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असं. तर एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, काय आपल्याला सांगितले तर 2 डझन केळ्यांचे सरासरी वजन 22 किलो आहे. अजून 1 डझन केळी त्यामध्ये टाकल्यास सरासरी वजन 2.5 किलोने वाढते, तर नवीन 1 डझन केळ्यांचे एकूण वजन किती. तर इथं बघा आपल्याला जो फायनल प्रश्न आहे तो मध्ये तिथं फक्त थोडासा बदल आहे. तिथं आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर त्या केळ्यांचं एकूण वजन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सरासरी वजन नको एवढाच बदल आहे, बाकी प्रोसिजर सेम राहील. तर तिथं बघा 2 डझन केळी, 2 डझनचा अर्थ काय असतो, तर 24 केळी झाली. म्हणजेच काय होणार इथं मला, तर 24 केळ्यांचं वजन पहिल्यांदा तुम्हाला काढून घ्यावं लागेल. ठीक आहे, 24 केळ्यांचे वजनांची बेरीज किंवा एकूण वजन म्हणू आपण याला. ठीक आहे, काय करणार आपण त्याला, तर 24 गुणिले 22. ठीक आहे, सरासरी वजन किती होतं रे, 22 किलो होतं, त्यामुळे 24 गुणिले 22 होईल. गुणाकार बघा किती जाईल, 22 चोक 88, 8 आणि 22 दोन्ही 44 आणि 44 आणि 8 किती होतात रे, तर 52. म्हणजे त्या पहिल्या 24 केळ्यांचं म्हणजे 2 डझनाची वजनाची बेरीज येईल 528. त्यानंतर 1 डझन आपण एक्स्ट्रा टाकली म्हणजे झाली किती राहते सध्या 3 डझन, आणि 3 डझनाची व्हॅल्यू किती असते, 36 केळी झाली. आणि त्यामध्ये आपल्याला मिळेल त्या 36 केळ्यांचं वजन. काय करणार, सरासरी तिथं बघा काय रे 2.5 न वाढलेलं आहे. आधी सरासरी होती 22चं जर 2.5 वाढवलं तर ते झालं 36 आणि 24.5 गुणिले 36 होणार. ठीक आहे, मग आता 36चा डायरेक्टली पाडाच म्हणू आपण. 36चा 5 किती जाते बघा, 15 आणि ते 30, 180. 180चा अर्थ 0 हातच्या आली इथं 18. 36ची चौपट दुप्पट 72 असते, 72ची दुप्पट परत 144. 144 आणि हे 18, मग 144 आणि 18 जर ॲड केला तर मिळतो आपल्याला 162. परत 36ची दुप्पट 72 आणि 16, 72 आणि 16 किती होणार आहे 88, आणि एका पॉईंटला तो 0 निघून जाईल माझं. मग मला पाहिजे काय, तर ती जी काय नवीन 1 डझन केळी आपण ॲड केली त्यांच्या वजनांची एकूण बेरीज. मग एकूण बेरीजला काय करणार आहे आपण, या दोघांची वजाबाकी होईल. मग बेरीज एकूण वजन शब्द टाकू आपण त्याला, म्हणजे काय होणार तिथं. आणि हे कुठली बेरीज लक्षात ठेवा, वजन येणार आहे, तर ते जे नवीन 1 डझन केळी आपण ॲड केली त्यांचं वजन मिळेल आपल्याला. मग त्यासाठी काय बघा, तर 882 मधून हे जे 528 आहे डायरेक्टली वाढ बसली, वजाबाकी करायला सोपं पडेल. ठीक आहे, आपल्याला काय करायचे, दोघांची वजाबाकी किती होणार बघा, तर 12तनं 8 गेले, 4 राहिले, परत हे 8 एकाच्या तिकडे गेलं आहे 7 राहील, आणि 7तनं 2 किती होणार आहे 5 राहील, आणि 8तनं 5 3. म्हणजेच काय, ती जी नवीन एक्स्ट्रा जी केळी आपण जे टाकलेली होती, कोणती 1 डझन केळी, त्यांचं जे वजन आहे ते किती असायला पाहिजे रे, 354 एवढं काय असणार आहे त्यांचं वजन असेल. क्लिअर आहे, फायनल आन्सर म्हणजेच आपलं किती असेल 354. ह्याला परत लक्षात ठेवा, गुणिले 12 करायची गरज, भागिले 12 करायची गरज नाही. का तर आपल्याला फक्त त्यांच्या वजनांची बेरीज पाहिजे, सरासरी वजन नको आहे, सरासरी शब्द तिथं वापरलेला नाही. क्लिअर आहे, चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करायचा आहे. आणि तो जो शॉर्टकटचे जे एक्झाम्पल आहेत लक्षात ठेवा, तो वापरायचा कुठं आणि कुठं वापरायचा नाही हे कळणं फार गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळी दोन्ही कंडिशन्स असतात, कोणतरी ग्रुपमध्ये येतो पण आणि जातो पण, अशा वेळी तुम्ही शॉर्टकटचा 100% वापर करू शकताय. मात्र तिथं तुम्ही गुणाकार पद्धत जी हिथं आपण आत्ता अप्लाय केली, ही गुणाकार पद्धत अशा त्या एक्झाम्पलला आपण वापरू शकत नाही. मग त्यामुळे शॉर्टकट चांगल्या पद्धतीने आणि शॉर्टकटचा वापर करून बॅटिंग बॉलिंगचे देखील एक्झाम्पल्स लक्षात ठेवा आपण काय सॉल्व्ह करू शकतोय, जे आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, त्यामुळे शॉर्टकट चांगल्या पद्धतीनं क्लिअर करा. आणि आजचा सेशन आवडला असेल, सेशनला लाईक नक्की करा, आणि त्याच पद्धतीनं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थी मित्रांना शेअर नक्की करा. ठीक आहे, चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह, अँड थँक्यू सो मच.